नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो आज किंवा उद्या बँकमध्ये जमा होणार आहे। तर आता हा हप्ता महिलांना आता 1500 रुपयाचा नसून या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपयाचा 6वा हप्ता मिळणार आहे। परंतु आता लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला आता सर्वच बँका चालणार नाहीत। आता ज्या काही बँका आहेत त्या या ठिकाणी मी सांगणार आहे, त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। अन्यथा जर तुमचे बँक सोडून दुसऱ्या बँकांमध्ये असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। कारण आता हप्ता घेण्यासाठी बँकांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी जर बँकांमध्ये नसतील तर अशा बँका या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी ज्या काही बँकांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे, या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर मात्र 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जो 6व्या हप्त्याचे 2100 रुपये आहेत ते आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला जमा होतील। जसे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केलेली होती, पुन्हा तेच सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचे पूर्ण श्रेय हे लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे। म्हणून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 6व्या हप्त्यापासून 2100 रुपये हे मिळणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता सर्वच बँकांमध्ये मिळणार नाहीत। काही ठराविक बँका अशा आहेत की ज्या आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत। आता बाकीच्या बँका आता तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीत। त्यामुळे जर तुमचे या बँकांमध्ये खाते असतील तर तुम्हाला आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे 2100 रुपये आहेत ते येणार नाही आहेत। म्हणून आता या ठिकाणी जे बँकेची यादी मी तुम्हाला ठिकाणी दाखवणार आहे ती वाचून दाखवणार आहे। आता त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तरच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता आता नाही आहे। परंतु आता या बँकांमध्ये व्यतिरिक्त जे तुमचे इतर कुठल्या बँकेत जर खाते असतील मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी अडचण ही 100% येणार आहे। आता जसे की आपल्याला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये 2,40,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहे आणि यापैकी बऱ्याचशा महिलांनी आता अपात्रसुद्धा आहेत। परंतु आता अशा अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेसाठी वगळण्यासाठी शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदलही करण्यात आलेले आहेत। यापैकीच एक महत्त्वाचा बदलमध्ये हा बँकांचा देखील असणार आहे। आता ही खाते देखील आता या ठिकाणी तुम्हाला सर्वच चालणार नाही आहे। म्हणून आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते बँक खाते चालणार आहेत आणि याच बँकांमध्ये तुमचे खाते देखील येणार आहेत। तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते बँक चालणार आहेत ते जाणून घेण्या अगोदर लाडक्या बहिणींना आता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेचे आज उद्यामध्ये जमा होणारे पैसे कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत तर बघा, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते बँक खाते चालणार आहेत याची यादी या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आहे। आता तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे या ठिकाणी मिळून जातील। त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ बडोदा। या बँकमध्ये सुद्धा तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, जेवढ्या पण महिलांची बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल त्यांनासुद्धा देखील इथं लाडकी बहीण योजनेची जे 2100 रुपये आहे ते यासाठी या कुठल्याही प्रकारची अडचण इथं येणार नाही आहे। त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रसुद्धा या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं अडचण येणार नाही आहे। त्यानंतर आहे कॅनरा बँक, त्यानंतरची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतरची बँक आहे HDFC बँक, त्यानंतरची बँक आहे ICICI बँक, IDBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक। अशा प्रकारे एवढ्या बँक जे आहेत त्या बँकेमध्ये तुमचे जे खाते असेल तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसे हे 100% हे येणार आहेत। त्यामुळं आपली जी बँक आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलची असायला पाहिजे आणि जर तुमचं खातं पोस्टाचं असेल तरीसुद्धा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। पोस्टाचं खाते असेल तर उत्तमच राहणार आहे, कारण पोस्टाच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे गव्हर्नमेंटचे जी काही योजनेचे पैसे आहेत ते लवकरात लवकर येतात। त्यामुळे तुम्हाला जर दुसऱ्या बँकेत जर खातं तुम्हाला झिरो अकाउंटवरती जर काढायचं असेल तर तुम्ही निशंकपणे तुम्ही पोस्टाचं खातं तुम्ही काढू शकता। पोस्टाच्या खात्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तिथं पोस्टामध्ये जाऊन तुम्ही
खातं काढून आपलं बँक जे आधार सीडिंग आहे ते करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे पैसे लवकरात लवकर येतील आणि अकाउंट काढायलासुद्धा काही जास्त वेळ लागत नाही आहे. म्हणून तिथं पोस्टाचं खातं काढलेलं तुम्हाला बेटर राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या बँकेत तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी जे काही तुमचे जे लाभार्थी आहेत, बहिणी लाभार्थी आहेत, त्यांचे पैसे हे या बँकेमध्ये येणार आहेत. तर लवकरात लवकर आपली लवकरात लवकर बँक खाते काढून घ्यायचे आणि शक्यतोवर पोस्टाचं अकाउंट काढून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.